तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख, तारीख पर तारीख मिलती रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला मिलोड, इंसाफ नहीं मिला। मिली है तो सिर्फ ये तारीख। अगदी अशीच अवस्था झालेली आहे आर-टी मार्फत ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या पालकांची. पालक संभ्रम अवस्थेत आहेत, चिंतेत आहेत, पालकांचा मनस्ताप वाढतोय. कारण आर-टीमधला जो दुसरा टप्पा ज्याची वाट मागच्या 2 महिन्यापासून पालक पाहत आहेत, प्रतीक्षेत आहेत आणि तारीखवर तारीख मिळत चाललेली आहे. आपण पाहतो 27 तारखेची 30 झाली, 30ची 2 तारीख झाली. आता तर पहिलं तर 5-5 दिवसाचं अगोदरच शेड्यूल टाकला जायचा, परंतु आता दररोज शेड्यूल अपडेट व्हायला लागला आहे आणि त्यामुळे परत मनस्ताप वाढायला लागला आहे. दररोज उठून ती तारीख सुरू झाली का पाहायचं आहे. आणि आज जे लास्ट अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे ते म्हणजे उद्या 3 फेब्रुवारीपर्यंत शाळेची नोंदणी राहणार आहे. आता यामध्ये शाळेला नोंदणी करायला आणखीन वेळ लागतोय पाहिजे, शाळा नोंदणी झालेली नाही आहे, त्यामुळं ही तारीख पुढे वाढते का, तर तसं अजिबात नाही आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ज्या जागा आहेत, मागच्या वर्षी जवळपास 1,05,000च्या आसपास जागा होत्या. यावर्षी 1,10,000 आणि 12,000च्या पुढेही वॅकन्सीज गेलेल्या आहेत, जागा यावर्षी आहेत. त्यामुळे शाळा नोंदणी ही 100% पूर्ण झालेली आहे. मग नेमकं उशीर का होतोय, तर उशीर होतोय सरकारी यंत्रणेला पुढच्या प्रोसेसला, म्हणजे पुढची प्रक्रिया जी आहे, पुढचा टप्पा जो आहे तो म्हणजे विद्यार्थी नोंदणी. आता या विद्यार्थी नोंदणीमध्ये सरकारचा काय रोल असणार आहे का, तर तसं काहीही नाही आहे. परंतु जर प्रक्रिया लवकर सुरू केली आणि त्याला 15 दिवस देण्यात आले तर ती लवकर संपेल आणि कुठंतरी सरकारच्या यंत्रणेमध्ये जे व्यस्त आहेत सरकारी कर्मचारी, बाकीच्या सरकारी कार्यक्रम जे लावण्यात आलेले आहेत, निवडणुका असतील किंवा इतर कुठले कार्यक्रम असतील, त्यामुळे यंत्रणा व्यस्त असल्यामुळे या प्रक्रियेला कुठंतरी पुढे ढकलण्यात येत आहे. परंतु चिंता नसावी, जरीही हे पुढे ढकललं तरी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या आतच सर्व प्रोसेस ही कंप्लीट होईल अशी तरतूदही करण्यात आलेली आहे आणि तेवढा वेळही आपल्याकडं आहे, पुरेसा आहे. कारण आता जे टप्पे राहिलेले आहेत ते केवळ 2 आणि अतिमहत्त्वाचे टप्पे आहेत, ज्यामध्ये की जर समजा फेब्रुवारीच्या 10 तारखेपर्यंत म्हणजे किंवा 5 तारखेपर्यंत किंवा 10 तारखेपर्यंत जरी ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली तर 15 ते 20 दिवस देण्यात येतील. सुरुवातीला 15 दिवसाचा कालावधी देण्यात येईल, त्याच्यानंतर वाढवून 2 ते 3 दिवस किंवा 5 दिवस म्हणजे 20 तारखेपर्यंत, महिन्याच्या शेवटीपर्यंत तुम्हाला विद्यार्थी नोंदणी दुसरा टप्पा संपेल आणि मार्चच्या पहिल्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला लॉटरीची अपेक्षा तुम्ही करू शकता. आणि मार्चला जर लॉटरी लागली तर अगदी मार्चच्या शेवटपर्यंत तुम्हाला कागदपत्र पडताळणी, घर पडताळणी आणि एप्रिल महिन्यामध्ये तुमच्या हातात ॲडमिट कार्ड शिक्षण विभागामार्फत राहणार आहे. मान्य आहे की पालकांना या तारीखवाढीचा मनस्ताप होतोय, संभ्रम अवस्था निर्माण होते, परंतु या प्रक्रियेला दरवर्षी, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, दरवर्षी या गोष्टी अशाच होतात. यावर्षी हे काही नवीन नाही आहे, तरीही मागच्या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी लवकर प्रक्रिया पार पडत आहे. त्या संदर्भात जर काही प्रश्न असतील, काही अपडेट्स असतील, फॉर्म कसा भरायचा, कारण फॉर्म सुरू झाल्यानंतर बऱ्याच पालकांना चिंता असते की फॉर्म कुठं भरायचा, कसा भरायचा. काही लोकांना नेट कॅफे जवळ नसतात, नेट कॅफेवाले अनुभवी नसतात. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एक लिंक आहे माझी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यावरती क्लिक करा. एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, 100 रुपयाचं शुल्क आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या. सोबतच जर तुम्हाला माझ्याकडनं फॉर्म भरून घ्यायचा असेल तर तीही सुविधा उपलब्ध आहे. त्याचं शुल्क जे काही नॉमिनल असणार आहे फॉर्म भरायचं, जे तुमच्या एरियामध्ये तितकंच असणार आहे जे माझ्याकडे आहे, तेवढं भरून फॉर्म सुरू झाल्यानंतर माझ्यामार्फतही तुम्ही फॉर्म भरू शकता. तर ही होती माहिती लेटेस्ट अपडेटबद्दल. आशा करूया उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत काहीतरी नवीन आणि दिलासादायक बातमी किंवा अपडेट्स पालकांसाठी येतील, किंवा जर नवीन तारीख येत असेल तर त्याबद्दलही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट करण्याचा प्रयत्न करेल. परत तीच विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय महाराष्ट्र.